नमस्कार. मी विक्रांत जोशी ऑफ द रेकॉर्ड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. राजकीय पत्रकारिता करत असताना असं नसतं की आमचं एकाच पक्षावर प्रेम असतं किंवा एका नेत्यावर प्रेम असतं. आमचे सगळीकडे संबंध असतात आणि मला तर 15 वर्ष झाले, वडिलांना मला 45 वर्ष झाले माझ्या. तर सगळीकडे सगळे संबंध असतातच. तर असंच अशा संबंधातून आज सकाळी मला एक फोन आला आणि व्यक्तीचं नाव सांगणार नाही, पण ते महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उबाठा यांच्यातलेच एक ते मोठ्या पोस्टवर आहेत आणि त्यांना माझं लिखाण आवडतं आणि तर ते माझ्याशी गप्पा मारत होते. सकाळी फोन करून 20-25 मिनटं आम्ही बोललो. तर विषय तोच होता, हे नीट जे प्रकरण घडलं दिल्लीमध्ये त्याचं आंदोलन, मग त्याचं आफ्टरमॅथ काय, मग भाजपसाठी काय होणार आहे, मग मोदी साहेबांनी काय ॲक्शन घेतली, सगळं आम्ही ते एकंदर जे आपण सगळे सोशल मीडियावर वाचतोय तर सगळ्यांचं असंच आम्ही एक डिस्कशन करत होतो. म्हटलं चला तुमच्यापर्यंत एखादी वेगळं काहीतरी एक भूमिका आपण हे करू. आणि त्यातनं काल शिवाजी पार्कला ठाकरेज शो झाला, त्यात रोहित पवार पण मला असं वाटतं गेले होते स्टेजवर आणि खूप पब्लिक जमली होती. तर कसं आहे मित्रांनो, ओव्हरऑल जर तुम्ही बघितला, जर तुम्ही राईट विंगर असाल किंवा तुमचं मोदी साहेबांवर खूप प्रेम असेल, भाजपवर प्रेम असेल किंवा तुमचं इतर कोणत्याही पक्षावर प्रेम असेल, पेपरफुटी हा विषय आपल्याला सगळ्यांना, अगदी आपण कोणतीही आयडिओलॉजी मानत असो, हे आवडलेला नाही. अगदी तुम्ही मनापासून म्हणजे 2-2 वर्ष पोरांनी अभ्यास केला आणि नेमका तोच पेपर लीक जर झाला तर कसं वाटत असेल त्या पोरांना. आणि मी पण इनिशियली कसं होतं, मला राग आला होता, पण मी गेले माझ्या ट्विटरवर, माझ्या एक्सवर आणि माझ्या फेसबुकवर किंवा माझ्या इंस्टाग्राम ऑफ द रेकॉर्ड पेजवर वगैरे मी खूप मुद्दे माझे मांडतो आहे. व्हिडिओमध्ये मला सांगता आलं नाही कारण मी हे लिखाणातच बिझी होतो. तर तुम्ही ती मुलाखत बघितली का, जेव्हा ते सगळं आंदोलन सुरू होतं नवीन पहिल्या 2 दिवसात, तर एक पांढऱ्या शर्टात एक माणूस आला होता आणि त्या माणसाने, तो गुजरातचा होता मला असं वाटतं, आणि त्यांनी अगदी शांतपणे त्या मीडियावाल्यांना उत्तर दिलं की एकाने विचारलं तुम्ही इथे का आलात, तर तो म्हणाला अहो एवढ्या गर्दीत तो जो स्टेजवर अभिजित दिपके उभा आहे कॉक्रोच जनता पार्टीचा, आणि त्या स्टेजच्या भिंतीवर जो फोटो लागला आहे तो माझ्या मुलाचा आहे. 17-18 वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केली होती आणि मग त्यांनी त्याची ती सगळी कहाणी सांगितली आणि खरंच डोळ्यात पाणी आलं आणि एकंदर चिडच आपल्या सगळ्यांनाच आली या सगळ्या प्रकरणावर आणि आपण सगळे त्या मुलांच्या बाजूनी होतो. पण याच प्रोटेस्टमध्ये जेव्हा ऑपॉर्च्युनिस्ट लोक, अँटी इंडिया लोक जेव्हा त्या याच्यात घुसले आणि मग जे काही त्यांनी तो धिंगाणा घातला, तो मात्र आपल्याला कोणालाही आवडलेला नाही. याच्यात मग आज ते महाविकास आघाडीचे जे पदाधिकारी आहेत ते मला तेच म्हणाले की आपण सगळे त्या एकजुटीने त्या स्टुडंट्सच्या मागे होतो की पेपर लीक झाले, प्रोटेस्ट करतात, शांतपणे प्रोटेस्ट करतात, आपण त्यांच्या बाजूने. पण हे काही जे इतर लोकांनी जे पोलिसांना मारलं, जे पब्लिक प्रॉपर्टीची नासधूस केली, त्यात आपण कोणीही त्यांचं साथ दिलं नाही. अगदी महाविकास आघाडीच्या त्या पदाधिकारी पण म्हणाले की भूमिका काही असो पण आतून आम्हाला कोणालाच ते आवडलेलं नाही. कोणाला आवडेल पोलिसांना तुम्ही मारताय, डोकं फोडताय, कोणाला आवडेल जर ते. आणि काय झालं मग, जेव्हा या गुंडांनी अतिरेक केला मग पोलिसांनी ते टिअर गॅस, मग ते मारणं, आता काही कसं तेही वाईटच आहे स्टुडंट्सला मारणं. तर त्यात कसं होतं, कोण अँटी इंडिया गँगचा आहे किंवा कोण तिथला थर्ड क्लास माणूस घुसला आहे त्या प्रोटेस्टमध्ये आणि कोण खरा स्टुडंट आहे पोलिसांना थोडी लक्षात आलं होतं. ते तर मग ज्या दिवशी म्हणजे त्यांना ते इन्स्ट्रक्शन आले त्यांनी ते मारतच सुटले आणि अनफॉर्च्युनेटली त्यात खूप मुलांना मार बसला. आणि मग तो जो रोष पोलिसांतर्फे किंवा केंद्र सरकारतर्फे ओढवला गेला तो मात्र योग्य होता, कारण तुम्ही मारू शकत नव्हते. पीसफुल प्रोटेस्ट होता. पण पोलीस एका बाजूनी म्हणतात, सरकार एका बाजूनी म्हणतात की अरे हे लोक आम्हाला जेव्हा मारत होते किंवा पब्लिक प्रॉपर्टी डिस्ट्रॉय करत होते तेव्हा तुम्ही कुठे होता. तर असं ते डेव्हिल्स ॲडव्होकेट आहे. म्हणजे मी योग्य आहे, पोलिसांनी जर त्या गुंडांना मारलं आणि त्या मार बसला असेल, ते जे अँटी भारत फोर्सेस जे त्यात घुसले होते, ऑपॉर्च्युनिस्ट लोक जे घुसले होते त्यांना मार बसला तो चांगलाच आहे. ॲट द सेम टाईम स्टुडंट्सला मार बसला ते वाईट आहे आणि आय डोंट सपोर्ट दॅट. एनिवेज, तर ते म्हणाले मला, ते महाविकास आघाडीचे पदाधिकारी, की असं झालं ते म्हणजे आम्हाला नाही आवडलं कोणालाही.
पण यात तुम्ही एक बघितलं का, आणि मी का म्हणतो अँटी इंडियन लोक घुसले त्या प्रोटेस्टमध्ये किंवा त्या दिल्लीच्या त्या सगळ्या एवढ्या स्टुडंट्सच्या मध्ये, कारण अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत ते स्वतः म्हणाले एका स्टेटमेंटमध्ये एक 4-5 दिवस आधी की हो, आमच्या इथे प्रोटेस्टमध्ये लोक आलेले आहेत, कोण आलेत कुठून आलेत आम्हाला माहीत नाही, आम्ही स्टुडंट्सचं हे करतो आहे. आता ती वेगळी गोष्ट, आपल्यालाही माहिती आहे कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म, अभिजित दिपके वगैरे काय प्रकरण आहे, आता सोशल मीडियानी सगळ्यांनीच एक्सपोज केलं आहे कोण त्याच्या मागे असू शकतो. पण मला गंमत माहिती आहे का काय वाटली, हो जे संपलेले म्हणजे असे शांत झालेले होते लोक, झोपलेले ऑपोजिशन होते, सगळ्यांनी याच्यात मजा मारून घेतली. म्हणजे सगळेजण आले आणि क्रेडिट घ्यायला आले. म्हणजे ते राहुल गांधी असो, आपले इकडनं महाराष्ट्रातनं किती जणं गेले तिकडे अगदी दाखवायला. म्हणजे मी ते त्या दिवशी बघत होतो गंमत, राहुल गांधींना जेव्हा ते अरेस्ट करत होते तेव्हा काँग्रेसचे मग काही इतर पक्षांचे नेते कसं त्यांचं अगदी दे वर ट्राईंग टू शो की बघा आम्ही पण आहोत, आम्ही पण आहोत. मग इकडे ॲज युज्युअल स्टेटमेंट्स महाराष्ट्रामध्ये काय, आपल्या महाराष्ट्र BJPला तर काही फरकच पडत नाही मला असं वाटतं. ते काही म्हणजे भीक घालत नाही असं मी म्हणेल त्यांच्या त्या स्टेटमेंट्सला वगैरे. किंवा काल जो एक मोर्चा झाला शिवाजी पार्कला, लोकच जमली, पण त्यात पण किती ऑपॉर्च्युनिझम, म्हणजे त्यात फक्त पॉलिटिकल लोकच घुसले स्टुडंट्समध्ये. आणि काय आहे माहिती आहे का, एक सायकोलॉजी डिस्टर्ब करतायत हे जे बॉलिवूडवाले जे अर्धवट फिल्म स्टार्स आहेत किंवा अर्धवट जे TV स्टार्स आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, ते किती वाईट बोलतात हो. म्हणजे मला अजून एक गोष्टीचा त्या अभिजित दिपकेवर आणि किंवा त्यांच्या त्या लोकांवर राग आलेला आहे. अहो तुम्ही देशाच्या पंतप्रधानांबद्दल कशी भाषा बोलता, काय ते मीम्स, काय ते ती एक पोरगी काय घाणघाण बोलली आहे. तुम्ही जरा सगळे सोशल मीडियावर ते व्हिडिओज सगळे फेमस झाले मोदींवर, तर म्हणजे अहो तर म्हणजे ते पंतप्रधान आहेत याची पण ते विसरलेले आहेत लोक. काय म्हणजे मला ते थोडंसं वाईट वाटलं. आणि म्हणजे दिस कॅनॉट बी द लँग्वेज ऑफ प्रोटेस्ट. म्हणजे तुम्ही अगदी स्लोगन्स द्या मोदी गव्हर्नमेंट विरुद्ध जे त्यांनी केलं, आणि तुम्ही भाग पाडलं, उलट स्टुडंट्स जिंकले. शेवटी मोदींना स्वतः येऊन 3-3 व्हिडिओ बनवावे लागले. नंदन निलकेणींच्या अंडरमध्येच त्यांनी ती हे बनवली, टीम बनवली. म्हणजे कुठे ना कुठे मोदीजींनाही लक्षात आलं, आणि कारण तसं भाजप फार शार्प आहे, त्यांना लगेच लक्षात आलं की अरे इथे जनता विरोधात आहे, त्यांनी लगेच आपल्या स्ट्रॅटेजी चेंज करतात. त्यांनी लगेच ऐकलं, त्यांनी धर्मेंद्र प्रधानांना रिझाईन करायला लावलं. कारण जर तर रिझाईन नसतं करायला लावलं ना, मी तुम्हाला सांगतो हा प्रोटेस्ट खूप मोठा झाला असता. आणि हे त्यात काय काय घोषणा देत होते की काय संसद भवन उखडून टाकू, आणि त्यात ते अँटी इंडिया फोर्सेस जे होते ते सगळे लोक फार मोठा प्लॅन करत होते, जे काल अर्नबनी पण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आणि त्यात मी पटतं मला की चांगलं मोदीजींनी तो एक म्हणजे कसं आहे एक पाऊल मागे घेतलं, प्रधानांना रिझाईन करायला लावलं. आणि ते मोदी आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, थंड करून सगळं व्यवस्थित आता रिपोर्ट्स वगैरे सगळे अरेस्ट वगैरे सुरू झालेत. त्यातही अभिजित दिपके आज काहीतरी त्यांच्या त्या दास नावाच्या माणसांनी एक्सवर टाकलेलं आहे की आम्हाला तुम्ही जर आमच्या प्रत्येक केसेस मागे घ्या, तुम्ही आम्हाला ते JP नड्डा वगैरे जेव्हा गेले होते तेव्हा तुम्ही आश्वासन दिलं होतं की आमच्या स्टुडंट्सच्या सगळ्या केसेस मागे घेतील. अरे तुमच्या मागे जेन्युइन स्टुडंट्सच्या केसेस मागे घेतल्या जातील, पण हे जे अँटी इंडिया फोर्सेस आहेत किंवा हे जे माजलेले लोक त्या प्रोटेस्टमध्ये घुसले आणि त्यांनी जे आमच्या पोलिसांना मारलं किंवा जवानांना मारलं आणि आमच्या प्रॉपर्टी डिस्ट्रॉय केल्या, त्यांना कसं काय सोडायचं आहे? त्यांना नाही सोडणार पंतप्रधान मोदी. आणि दिपकेंनी हे लक्षात घेतलं पाहिजे की असं थोडी चालणार आहे. एनिवेज, पण म्हणजे तो विषय झाला. आता कसं वाटलं महाराष्ट्रात लोकांना, आता ते वाटायला लागलं आता मी म्हणजे जी कुजबूज ऐकतो की अरे अभी तो हर छोटे चीज़ पे प्रोटेस्ट होगा, मुंबई में भी ऐसा होगा. मुंबईत पूर्ण मुंबईची सायकोलॉजी, पॉलिटिकल आयडिओलॉजीच पूर्ण वेगळी आहे. मुंबईत राजकारणात असं प्रोटेस्ट एखाद दिवशी तो म्हणजे जर असंच जर मुंबईत सक्सेस झालं असतं तर राज ठाकरेंना आज 288 पैकी 200 आमदार तरी निवडून आलं असतं. कारण सगळ्यात जास्त पब्लिक म्हणजे मी त्यांच्या स्पीचेसला म्हणत नाही, ते प्रोटेस्टसारखंच असतं ना, पब्लिक जमा करणं. म्हणजे अभिजित दिपके तर काहीच बोलत नाही जेवढा सुंदर राज ठाकरे बोलतात. असं नसतं ते. इथे पूर्ण मतदान म्हणजे इथे पूर्ण पॉलिटिक्स वेगळं आहे महाराष्ट्रात, आणि फार स्ट्रॉंग आहेत इथे लोक. आणि इथे जर काय झालं तर लगेच देवेंद्र फडणवीस ॲक्शन घेतात, एकनाथ शिंदे ॲक्शन घेतात. तिथे काय झालं, थोडंसं भाजपची ना दिरंगाई झाली, थोडं कॅज्युअल ॲटिट्यूड वाटलं भाजपला की अरे त्यांना वाटलं तर एवढं मोठं होणार नाही, आणि ते आवाक्याबाहेर गेल्यामुळे मग ती ॲक्शन झाली. आणि ओव्हरऑल वाईट झालं, आपल्या देशालावर फार
म्हणजे इट्स अ ब्लॅक स्पॉट आपल्या हे नीट पेपर स्कॅम. आणि वाईट वाटतं त्या स्टुडंट्ससाठी, एवढी मेहनत करून त्यांना रिटेस्ट करायला लावली. पण ठीक आहे, आता जे घडलं त्याच्यावर आपण आता मात्र मोदी गव्हर्नमेंटनी त्याच्यावर ट्रान्सपरन्सी आणली पाहिजे, पूर्ण व्यवस्थित अकाउंटेबिलिटी ठेवली पाहिजे. आणि आता बस झालं ना, मोदी साहेबांनी आता थोडंसं आपल्या महाराष्ट्रावर पण सुद्धा लक्ष घातलं पाहिजे. केवढं करप्शन सगळीकडे वाढलेलं आहे. आपल्याला थोडंसं आता ते व्हॉट यू से ब्रेक्स लावले पाहिजे, देवेंद्रजींना सूचना दिल्या पाहिजे. आणि देवेंद्रजींनी खाली त्या की बाबा आता करप्शन कमी करा, आता नीट व्यवस्थित लक्ष द्या. आणि आता त्यांना ही एक मनात भीती तर प्रत्येक राजकारणाच्या आणि जिथे जिथे सत्ता ज्यांची आहे त्यांच्या मनात आली की अरे हा जर कॉक्रोच जनता पार्टीचा जर प्रोटेस्ट दिल्लीत सक्सेस होऊ शकतो, आणि जर त्यांनी ठरवलं अमक्या राज्यात अमकं करायचं, मग काय बघूया येणाऱ्या दिवसात कसं भाजप आता हे कंट्रोल करतं. भाजपने छान केलं आहे, पण जे त्यांनी ते रेझिग्नेशन घेतलं, प्रल्हाद जोशींना नवीन शिक्षण मंत्री ठेवलं वगैरे, पण कसं आहे की ही म्हणजे ह्याला आता स्टाईल नाही झाली पाहिजे की प्रत्येक उद्या माहीत छोटंसं काहीतरी घडलं असेल आणि हे लोक परत हजारो लाखो लोकांनी जर जमत असतील तर हे पण एक उत्तर नाही आहे डेमोक्रेसीमध्ये. तर एनिवेज बघूया आता पुढच्या दिवसांमध्ये काय होतं. अँड मी येईलच तुमच्यासमोर परत सगळं काही ना काही मुद्दे घेऊन. तोपर्यंत बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.